नमस्कार मित्रांनो, मी सुलक्षणा म्हात्रे. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत आहे. आज मी तुम्हाला मऊ आणि लुसलुशीत चपाती कशी बनवायची ती पद्धत तुम्हाला सांगणार आहे. तर चला मग आपल्या किचनमध्ये. मी हा ग्लास टाकलेला आहे पिठाचा, पूर्ण असं भरून घ्यायचं आहे. बघा, असं भरून घ्यायचं आहे. आणि तुम्हाला दाखवते मी किती पीठ घ्यायचं. हे आपण 1 ग्लास घेतलेला आहे. पुन्हा असं आपण 2 ग्लास, कुठल्याही प्रकारचा तुम्ही भांडं घेऊन माप घेऊ शकता. मी ग्लास घेतलेला आहे. तुम्हाला वाटीचं जमत असेल तर वाटीचं घ्यावं. आणि 2 ग्लास हे पीठ घेतलेलं आहे. जर तुम्हाला वाटी जमत असेल तर वाटीच्या प्रमाण घ्या. बरोबर, हा ग्लास मी आता साईडला ठेवलेला आहे. त्याचबरोबर आपण चवीनुसार याच्यात मीठ टाकणार आहोत. बघा, तुम्हाला आवडलंच तर मीठ टाका, नको असेल तर नका टाकू, काय हरकत नाही. आता याच ग्लासने मी पूर्ण ग्लास भरून पाणी घेते. बघा, एकदम कट टू कट. 2 ग्लास पीठ घेतलेलं आहे, 1 ग्लास पाणी घेतलेलं आहे. तर आपण आता पीठ मळायला सुरू करणार आहोत. असं पीठ साईडला करायचं आणि पाणी याच्यात टाकून पीठ असं मिक्स करायचं. हळूहळू हे सगळं पीठ आपण एकत्र करायचंय. पाणी टाकून असं सगळं एक एक जीव करायचं. सगळं एकत्र पाणी टाकायचं नाही, तुम्हाला पीठ मळायला जमणार नाही. ज्या नवीन मुली नौके आहेत, कॉलेजमध्ये आहेत, या हॉस्टेल आहेत, अशा मुलीला चपात्या येत नाहीत, तर त्यांच्यासाठी एक सोपी पद्धत आहे. तुम्ही बघून घ्या. थोडं थोडं पीठ पाणी टाकायचं आहे आणि हे पीठ बघा, हे पीठात आपण मळतोय तसं पाणी जसं जसं लागेल तसं हे टाकत गेलोय. बघा, पूर्ण पाण्याचा वापर आपला होणार आहे. परफेक्ट बॅटर जसं पीठ मळायचं आहे ते होणार आहे. बघा, हा सगळं पीठ तुम्ही असं जवळ करून पीठ मळू शकता. पीठ मळताना ताटाला एक हात पकडायचा आहे, कारण ताट सरकतो, तो सरकू नये म्हणून मी त्याच्या खाली कपडा टाकलेला आहे. तुम्ही तसा कपडा टाकायचा आहे आणि हा पीठ मळायला घ्यायचा आहे. बघा, पिठाचा गोळा आपला व्हायला लागलेला आहे. अजून आपल्याला त्याच्यात पाण्याची गरज वाटते. आता ह्याच्यात बघा, ग्लासामध्ये पाव ग्लास पाणी आहे. तुम्हाला नको असेल तर नका टाकू, मला तर हवा आहे मी थोडं टाकलेलं आहे पाणी. बघा, आणि पीठ चांगलं आपलं मस्तपैकी एकजीव होत आहे. तर सगळं दाबून ताटाला पीठ मळून घ्यायचंय. बघा, तर सगळं पीठ एकत्र होतंय, लक्षात घ्या. कुठल्याही प्रकारे असं ताटाला लागत नाही. जेव्हा तुम्ही परफेक्ट पीठ मळता त्यावेळेस ताटाला पीठ तुमचं राहणार नाही. संपूर्ण पिठाचा आपला गोळा झालेला आहे. बघा, आता आपण याच्यामध्ये अर्धा चम्मच तेल टाकणार आहोत. ही पूर्ण पळी आहे, त्याच्यातलं मी फक्त अर्धाच टाकलाय. तुम्हाला त्याच्यापेक्षा कमी टाकायचं असेल तर तुम्ही कमी टाका. आणि आता हे तेल टाकल्यानंतर हा पीठ आपल्याला 2 हाताने पीठ मळायचं आहे. बघा, हा पूर्ण तेल ह्या पिठामध्ये मिक्स होत नाही तोपर्यंत हे पीठ मळायचं आहे. असं फिरवून जोपर्यंत या पिठाला सरे आहेत दिसत आहेत ना, ते जाणार नाही तोपर्यंत पीठ मळायचंय. बघा, संपूर्ण तेल याच्यामध्ये मिक्स झालं पाहिजे पिठामध्ये. आता या ताटाखाली मी कपडा ठेवलाय, त्याच्यामुळे ताट हलत नाही. बघा, पण नेहमी पीठ मळताना ताटाच्या खाली कपडा टाकायचा आणि पीठ मळायचं, नाही तर हा ताट तुमचा सरकत राहील. बघा, हा पीठ आपला मळून झालेला. आता याच्यात हात घातल्यानंतर कळतं की आपल्याला किती सॉफ्ट आणि नरम हवं आहे. तसं पीठ तयार आपलं झालेलं आहे. याला 10-15 मिनिटं आपण पूर्ण एकजीव होऊन बाइंडिंग व्यवस्थित होण्यासाठी ठेवायचं आहे. यावरती एक झाकण ठेवायचं आहे. ताट ठेवा. तुम्हाला जर काही भांडं वाटत असेल तर मी हा एक तो माझ्यावर ठेवलेला आहे. 10-15 मिनिटानंतर आपण या चपातीची मऊ आणि लुसलुशीत पद्धत कशी ती मी तुम्हाला दाखवणार आहे. नक्की बघा. हे पीठ आपलं मस्तपैकी बाइंडिंग झाले, मस्तपैकी एवढा फुगून आले. आता आपण याला चपातीची सुरुवात करणार आहोत.
मी तुम्हाला या पिठाच्या 3 प्रकारच्या चपातीची रेसिपी दाखवणार आहे। सुरुवातीला मी तुम्हाला फुलका असं म्हणतात त्या चपातीला ते दाखवणार आहे। बघा त्याच्यात मी अर्धा पिठाचा गोळा घेतलेला आहे। ते घेताना बघा त्याचं आपल्याला फुलक्याची चपाती नॉर्मली आपल्या हाता एवढीच असते, असा आपल्याला पूर्ण पीठ बघा असं गोल करायचं आहे, असं पकडून इथे असं दाबायचं आहे, असं आपला गोळा करायचा। लक्ष द्या बघा, असं आपण गोळा करायचा आहे यासाठी, म्हणजे आपले हे गोळे एक लेवल होणार आणि आपल्याला एक लेवल चपाती बनणार आहे। तर आता ही बघा फुलक्याची चपाती बघा, हातावर पीठ घेऊन असं गोल करू बघा, या पिठात कालवायचं आहे। पीठ शक्यतो एकदाच घ्यायचं आहे, सारखं घ्यायचं नाही। मी बघा एकदाच घेतलंय बघा, त्याला पीठ बघा किती लागलं असं पीठ घ्यायचं आहे। आता हे पण लाटायला सुरुवात केली, हलक्या हाताने आपण लाटायचं आहे, फास्ट तळायचं नाहीये, नाहीतर चपाती चिटकते। चपाती चिकटली तर परत बघा असं फिरवून घ्यायचं, पुन्हा हलक्या हाताने लाटायचं। आपण तवा ठेवलेला आहे तो आपण स्लो गॅस करायचा तव्याचा, आलं लक्षात। पहिला फास्ट 3 मिनिटांसाठी गरम करायचा तवा, स्लो करून घ्यायचा आणि ही चपाती लाटायची सुरुवात करायची। जमत नाहीये तर बघा चपातीला लाटणी ही साईडने लाटायची बघा, मी साईडने लाटत आहे, मधी लाटत नाहीये, तसं साईडनेच लाटत जायचं। तशी बघा फुलका म्हटल्यावर ही हाता एवढीच चपाती आहे बघा, आपला हात जो बसतोय ना त्या हिशोबासाठी चपाती आहे। आता हिला आपण टाकायची, टाकताना खालची बाजू तव्यावर टाकायची, वरची बाजू नाही टाकायची, जशी खालची आहे तशीच टाकायची। आता ह्याकडे बघा थोडी लक्ष द्या, याला मस्तपैकी फोड यायला सुरुवात झालेली, आलं लक्षात। तुम्हाला कालक्याने जमते तर कालक्याने टाका, उलटी करून घ्या बघा, मी ह्याच्यानेच चिमट्याने उलटी केलेली आहे। जसं पलटी मारणार तसंच आपल्याला गॅस फास्ट करायचा आहे बघा। फास्ट केल्यानंतर पुन्हा एकदा ह्याला खालून शिजल्यानंतर फोड यायला चालू केलेले झाले बघा, दिसत आहेत। त्यानंतर हा तव्याचा हँडल पकडून हा चिमटा या चपातीच्या आत घालायचा, अलगस गॅसवर ठेवायचा बघा, असं उलटा आणि पलटी असं करायचं आणि ते शेकताना चपातीला फिरवायचे, असं फिरवून घ्यायचे। तुम्हाला याच्यापेक्षा कडक हवी आहे, नरम हवी बघा, दोन्ही बाजूने आपली चपाती शेकलेली आहे। त्या चपातीला आपल्याला सॉफ्ट करण्यासाठी इकडे मी तूप घेतलेलं आहे, तुमच्याकडे तूप नसेल तर तुम्ही तेल लावू शकता, असं लावायचंय। असं आपण दुसरी चपाती बनवणार आहोत। हा चपाती काढल्यानंतर गॅस लगेच स्लो करायचा, आलं लक्षात। पुन्हा एकदा तुम्हाला मी दाखवते, परत एकदा बघा या पिठामध्ये पुन्हा ही चपाती टाकलेली आहे आणि लाटायची सुरुवात केली बघा। हलक्या हाताने आपल्याला ही चपाती लाटायची आहे, फास्ट लाटायची नाहीये बघा। जशी स्लो लाटणार तशी चपाती तुमची फिरणार बघा। पुन्हा एकदा असं पलट उलट करून परत लाटायची आहे बघा। अलगद असं केल्याने तुमची चपाती व्यवस्थितरित्या तुम्हाला येणार बघा। गोल होत आहे, अजून जर मोठी करायची आहे तर करू शकता, याच्यापेक्षा पातळ करायची आहे या जाड ठेवायची ते तुमच्यावर डिपेंड आहे। आता ही चपाती पुन्हा बघा, ही खालची बाजू आहे तर आपण ती टाकताना खालीच टाकायची, वरची बाजू वरच टाकायची आणि गॅस आता थोडासा फास्ट केलेला आहे मी बघा। याच्यावर पुन्हा फोड आलेले आहे बघा, दिसत आहे। हाताने असं करायचं आणि ही गॅस फास्ट करायची, तर पलटी मारल्यानंतर थोड्याच वेळामध्ये आपण चिमट्याने गॅसवरती शेकणार। दिसत आहेत तुम्हाला फोड आलेले, दिसत नसेल तर बघा खालच्या बाजूने बघा थोडे थोडे चपातीला हे आलेले दिसत आहेत। आता बघा ही चपाती मी पुन्हा गॅसवर हे करणार आहे, असं ठेवायचं बघा। खालून शिजली आहे, दिसते ही फुगली, म्हणजे याला आपण काय म्हणतो फुलका चपाती, मला लक्षात। तर बघा ही आपली चपाती तयार आहे। तुम्हाला जास्त नाही शेकायची, नका शेकू, पुन्हा एकदा असं आपण त्याला तूप लावणार आहोत। अशा प्रकारे मी 3-4 चपात्या बनवणार आहे, तुम्ही सुद्धा असं करून ट्राय करा। तुम्हाला फुलका चपाती काय असते ती
समजणार आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही चपाती करायची. ज्या वेळेस तुम्ही चपाती करता लगेच गॅस स्लो करायचा आहे आणि चपातीचा गोळा घेऊन लाटायला सुरुवात करायची. व्यवस्थित लक्ष द्या मी चपाती कशी करत आहे. जर ही चपाती आपली चिकटली लक्षात घ्या तर थोडंसं पीठ तुम्ही घेऊन असं लावू शकता आणि पुन्हा एकदा असं करून असं लाटू शकता. तुम्हाला पातळ पाहिजे जाड हवी आहे ज्याप्रमाणे. ह्यापेक्षाही मोठीवाली चपाती मी तुम्हाला दाखवणार आहे. पण आपली पहिली फुलक्याच्या चपातीची मी रेसिपी तुम्हाला दाखवते. पुन्हा एकदा बघा मी टाकलेलं आहे आणि गॅस फास्ट केलेला आहे. चपाती टाकली की लगेच गॅस फास्ट करायचा आहे. बघायला पुन्हा फोड आलेले आहेत बघा. पुन्हा असं करायचं आणि लगेच असं पलटी मारायची. बघा ही फुलक्याची चपाती तुमची रेडी आहे. या चपातीला तुम्हाला जास्तीत जास्त वेळ कमी लागतो. जसे हवे तसे तुम्ही भाजू शकता. कडक करायची असेल तर जास्त शेकू शकता, कमी शेकायची असेल कमी शेकू शकता. अशा प्रकारे मी 4 चपात्या बनवल्या. आता मी पुढची रेसिपी थोड्या वेळात दाखवते. बघा मी 2 गोळे करून घेतलेले. हे आता आपण तव्यावर शेकून करणारी चपाती करणार आहोत. तर बघा सुरू करूया आपण. हे जरा मोठे गोळे घेतलेले आहेत कारण मला तव्यावरची जी चपाती आहे तिला मोठे गोळे करावे लागतात. असंच पुन्हा पिठात मिक्स करून घ्यायचंय आणि हलक्या हाताने लाटायचं. बघा मी लाटताना साईड लाटत आहे, मधली लाटत नाहीये. या हाताने इकडे जोड. बघा लाटणी वर आणि हे हात असं आहे. लक्षात घ्या. तुम्हाला दिसतंय असं करून आपल्याला ही चपाती तव्यावर शेकायची चपाती करायची. साध्या आणि सोप्या पद्धती ही पण तशीच आहे जसं तुम्ही फुलका म्हणता. पण फुलका ही हाता एवढीच असते. ही जरा मोठी चपाती आहे तर ही आपल्याला बघा डायरेक्ट तव्यात टाकायची आहे. लक्ष द्या. आणि ह्या तव्यामध्ये आपल्याला शेकायची तर शेकताना एक कपडा घ्यायचा आहे. कपड्याची अशी घडी मारून बघा असं करून आपल्याला असा कपडा घ्यायचा आहे. लक्ष द्या. आता गॅस आपण फास्ट केलाय. चपाती थोडा वेळातच बघा त्याला फोड यायला चालू होते. दिसतायत बघा. खालून फोड आले ते वर दिसत आहेत. तसं नाही दिसत आहे तर खालून बघू शकता. आता हिला आपण पलटी मारायचे. हलक्या हाताने हा कपडा पकडून आपल्याला किनार शेकायचे. बघा असं किनार शेकता शेकता आपल्याला मध्ये शेकायचं. बघा परत पलटी मारायचंय. कपड्याने असं शेकायची चपाती. तुम्हाला याच्यावर तेल लावायचं आहे या तूप लावायचं तुमच्यावर डिपेंड आहे. बघा याच्यावर डायरेक्ट तूप लावलेलं आहे. तूप लावून शेकू शकता. शक्यतो तेलच लावा कारण तेल लावल्याने चपाती नरम राहते. पुन्हा एकदा मी तव्यात चपाती टाकलेली आहे. तव्यातली चपाती आहे. फिरवून घेतली. खालून शिजले. आपण गॅस फास्ट केलाय आणि याची कपड्याने शेकायचे. तर आपण तूप लावणार आहोत. मग जेवढं पाहिजे तुम्ही लावू शकता. बऱ्याच जणांना भरपूर तूप आणि तेल आवडतं आणि लावू शकता. मी कमीच लावलेलं आहे. अशा प्रकारे हे तव्यात चपाती मी
बनवली आहे. आता आपण तिसरी रेसिपी करणार आहोत. तिसरी पद्धत दाखवणार आहे घडीची चपाती. एवढा मोठा गोळा आपल्याला घ्यायचा आहे बघा. असंच गोल करून पुन्हा एकदा या पिठात मिक्स करून आपल्याला लाटायचे बघा. लाटायचे अशी पातळ होईपर्यंत लाटायचे हलक्या हलक्या हाताने. तुम्हाला वाटते चिटकते तर तुम्ही असं पीठ घेऊन त्याला लावू शकता. असं फिरवून लाटायचे. बऱ्याच जण ही चपाती जाड खायला आवडते. तुम्हाला जर पातळ आवडत असेल तर तुम्ही पातळ पण करू शकता. बघा ही लाटून झाली आहेत आपल्या पोळीपाटा एवढी. नंतर हे तूप आपल्याला असं लावायचं. तूप लावा, तेल लावा, जे तुम्हाला आवडेल ते लावू शकता बघा. आणि मग हिला असं फोल्ड करायचे. ह्याला सुद्धा असं तेल तूप लावू शकता. बघा आता ह्याला तुम्ही या पिठात चालवायचं परत एकदा असं. आणि पुन्हा एकदा ती लाटायची सुरुवात करायची बघा. तिला तुम्हाला गोल लाटायचे गोल लाटा, त्रिकोणी लाटायचे त्रिकोणी लाटा. बरेच जण त्रिकोणीच लाटतात. आणि बघा अशी लाटून झालेली आहे. त्यानंतर आपण तव्यात टाकू. गॅस फास्ट करायचा आहे. एक 2-3 मिनिटं बघा. चपातीचा वरचा कलर कसा चेंज झालाय दिसतोय. तो 2-3 वेळा हलवायचं आहे. आणि आपण तिला एकदा परत पलटी मारू. आणि कालक्याने अंदर हाताने आपल्याला असं शेकायचं आहे. यावर आपण तूप लावायचं बघा. मस्त असं चपाती भाजली आहे आणि फुगली सुद्धा आहे. आणि याला घडीची चपाती का म्हणतात तर बघा याच्यामध्ये अशा घड्या पडतात. दिसतंय तुम्हाला अशा घड्या पडतात बघा. म्हणून याला घडीची चपाती बोलतात. तुम्हाला ही जर चपाती आवडत असेल तर तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा बनवू शकता. या प्रकारची चपाती तुम्ही पालक पनीर, मटर पनीर, शाही पनीर, पनीर मसाला अशा या रेसिपी बरोबर खाऊ शकता. त्या व्यतिरिक्त समजा तुमच्याकडे भाजी अवेलेबल नाहीये तर तुम्ही चहा बरोबर सुद्धा ही चपाती खाऊ शकता. आता ही चपाती आपली झालेली आहे. तुम्ही इथे काढून घेते. दुसरी चपाती मी अशीच पुन्हा एकदा तुम्हाला दाखवते की कशी बनवायची आहे ती. हा गोळा असा हातात घेऊन असं दाबायचा आहे. पुन्हा एकदा पिठात घालून पण लाटायला येणार आहे. आपला हा गॅस फास्ट आहे तर आपण स्लो करायचा आहे. एका बाजूला लाटलेले आहे मी, मध्ये लाटत नाहीये. लक्ष द्या. आपल्या पूर्णपणे या गोळ्याला पोळीपाटा एवढी लाटायची आहे. चपातीच्या हात घालून चपाती अशी फिरवून पण तुम्ही लाटू शकता जर तुम्हाला जमत नसेल. आता पूर्ण बघा चपाती ही आपली किती मोठी झाली आहे पोळीपाटा एवढी. पुन्हा एकदा आपण त्याला तूप असं घेऊन लावायचंय. परत एकदा असं
बघा आता पिठात पुन्हा एकदा कालवणार आहे बघा. 2 वेळा मी कालवली आहे. तर लाटताना आल्या हाताने तुम्ही लाटू शकता. तुम्हाला गोल करायची असेल तरी करू शकता. तर मला हा त्रिकोणीच आकार द्यायचा आहे म्हणून बघा लाटताना मी कसं लाटत आहे हे लक्ष द्या. जर तुम्हाला ही त्रिकोणी चपाती येत नाही तर तुम्हाला मी त्यातलीच एक पद्धत मी दाखवते जी सोपी आहे की तुमची त्रिकोणी चपाती येत नाही ती पण मी तुम्हाला दाखवते. ही चपाती झाल्यानंतर या चपातीला मस्त लगेच फोड आलेले आहे बघा दिसतंय. तुम्हाला हाताने नाही जमत तर तुम्ही कालत्यानेही हलवू शकता. मी एकदा फिरवून घेते एकदा पुन्हा एकदा तसंच कालत्याने आपल्याला शेकायचं आहे. साईड शेकायची बघा. प्रत्येकाला चपाती अशी जमत नाही. मी त्याची एक सोपी पद्धत पण तुम्हाला दाखवते की ती त्रिकोणीच येईल. या चपातीच्या नंतर फुगली आहे आपण पलटी मारू. पुन्हा एकदा याच्यावर तूप टाकायचं आहे. मला तेल जमतंय तर तेल टाका. जे डाएट करतात त्या लोकांनी तेल वापरलं तर चांगलंच आहे. तूप खाऊ नका. आपली चपाती मस्त फुगली आहे बघा. त्याच्यावर एकदम मस्त भाजून आणि शेकून गेली बघा. तिला आपण बोलतो घडीची चपाती बघा. याच्यात घड्या झालेल्या आहेत. जसं आपण फोल्ड केल्या तशा या घड्या याच्यात पडलेल्या आहेत. आता मी तुम्हाला ही त्रिकोणी चपाती सोप्या पद्धतीने कशी बनवायची ती मी तुम्हाला दाखवणार आहे. पुन्हा एकदा मी हा पिठाचा गोळा घेतलेला आहे बघा की त्यापेक्षा थोडा कमी गोळा घेतलेला आहे बघा. पुन्हा एकदा हा गोळा घेतलेला आहे. लक्ष द्या. आता ही चपाती मिळवण्याची सोपी पद्धत जर तुम्हाला त्रिकोणी येत नाहीये तर पूर्ण हा चपाती लाटायची आहे आपल्याला. पोळीपाटा एवढी हलक्या हलक्या हाताने लाटा. कारण जे नवखे असतात त्यांना ह्या चपात्या लाटायला जमत नाहीत. हळूहळू हाताने असं लाटून चपाती असं फिरवून बघा अशी चपाती फिरवली की असं लाटायचं. लक्ष घ्या. मी बघा कुठल्या बाजूला लाटते. मी लेफ्टी असल्यामुळे मी लेफ्ट साईडला आहे. तुम्ही राईटी असाल तर राईट बाजूला तुम्हाला चपातीला फिरवायची आहे. आता लक्षात. आता ही चपाती बघा साईडने मी लाटत आहे. मध्ये लाटत नाही मी बघा. त्याच्यापेक्षाही छोटा गोळा घेतलेला आणि ही चपाती आपली पोळीपाटा एवढी झाली आहे बघा दिसते. आता ह्याची त्रिकोणी चपाती सोपी पद्धत बघा. त्याला पुन्हा मी असं तूप लावलंय. लक्ष द्या. तुम्हाला जास्त आवडत असेल तर जास्त लावा. कमी आवडत तर कमी लावा. आपली चपाती फुगणारच आहे. आणि आता ही त्रिकोणी चपाती बघा सोपी पद्धत दाखवली. एकदम पातळ लाटलेली आहे. पहिले आपण 2 जाड लाटलेले आहे. लक्षात आले. हे आपण पातळ लाटली आणि हिला असं आपण फोल्ड केलंय. आता हिला पुन्हा एकदा पिठात मी कालवली आहे बघ. पीठ लावून घेतलंय असं. आता हिला अशी उभी करायची आहे बघा. लक्षात द्या. तिला हिथून असं पुढे घ्या हलक्या हाताने. आलं लक्षात. पुन्हा एकदा असं करा. त्याला फक्त शेप द्यायचा नाहीये. फक्त असं त्याला हातात लाटायचा अलगद. हाय त्याच आकाराने तुम्ही असं फक्त तिला लांब करायचे की तुमची ही चपाती बघा एकदम सोपी आहे. झाली त्रिकोणी चपाती. आलं लक्षात. आता हिला आपण तव्यात टाकणार आहोत. पुन्हा गॅस फास्ट करायचा आहे. आणि थोड्याच वेळेस या चपातीला असं फिरवायचं बघा. जसं आपण त्या चपात्या फिरवल्या तसंच फिरवायचं आहे. आणि पुन्हा पलटी मारली आहे बघा. पलटी मारल्याच्या नंतर आपण शेकायच्या आधीच बघा फुगलेली आहे ही बघा. खूप फुगली. तुम्हाला जर लाटायला आणि आकार द्यायला येत नाहीये तर अशा प्रकारे पातळ लाटून फोल्ड करा आणि थोडंसं साईडने लाटा. याला आता तूप लावते.
पलटी मारून घेतली आहे बघा. ह्याला सुद्धा घडी आलेलीच आहे. तुम्ही लाटताना या चपातीला कसा मस्त म्हणजे आकार आलेला आहे. सगळ्या बाजूने आपल्याला शेक द्यायचा आहे. आता शेक दिल्यानंतर बघा घडीची चपाती जशी मी सोपी पद्धत सांगितली ती पण तशीच बनलेली आहे. आणि तुम्ही अशी शेक देऊन जसं मी सांगितलं कुठल्याही भाजीवर तुम्ही पाहून शकता. घडीच्या चपात्या झाल्याच्या नंतर हा आपला पिठाचा गोळा उरलेला आहे. तर आपण ह्या पिठाची कळीची चपाती बनवणार आहोत. ती बघूया कशी करायची. हा आपला गोळा बघा घेतलाय मी. पुन्हा एकदा पिठात टाकून मी लाटणार आहे. जसं मगाशी लाटलंय तसंच आपल्याला या चपातीला लाटायचं आहे. स्लो हाताने लाटा या फास्ट. जर तुम्ही चांगले लाटत असाल तर फास्ट लाटू शकता. स्लो हाताने लाटाल तरी चालेल. बघा आपल्याला ही चपाती बनवताना पूर्ण पोलीपाटाच्या वर लाटली गेली आहे बघा. पोलीपाटाच्या बाहेर गेलेली आहे. कारण मला पीठ परत ठेवायचं नाही म्हणून पूर्ण पिठाची चपाती मिळवून दाखवणार आहे तुम्हाला मी. बघा लाटली आहे. आता ह्या चपातीवर लक्ष द्या. मी थोडं मीठ घेतलंय. मीठ टाकलेलं आहे. त्यानंतर हा जो प्लेटीत उरलेलं तूप आहे तोही टाकलेला आहे. आता असं मिक्स करायचं आहे. संपूर्ण असं बघा मी लावलंय चपातीला. दिसतंय. आता बघा ही जी बघा अशी रोल करत जायचंय. हा रोल आपला झालेला आहे. आणि सुरीने त्याला असं कट मारायचंय. बघा कट मारलंय. त्याच्या आपण दोन्ही कळ्यांची एक चपाती करू शकतो. या वेगवेगळ्या कळ्याची वेगळी. आता हे बघा असं मी दिसतंय तुम्हाला असं दाबून घेतलंय. आणि ह्या कळ्यांवरती असं पीठ टाकायचं. लक्ष द्या. बघा पीठ टाकायचं आहे आणि इथून मोडायचं आहे. आणि असं दाबत जायचंय बघा. बघा हे दाबलंय. आणि आपल्या नंतर हे परत पिठात टाकायचंय. ते लाटताना बघा कळ्या दिसतायत तुम्हाला. दिसतायत. पुन्हा एकदा पीठ टाकते. बघा लाटत जायचंय. परत असंच किनार लाटायचं आहे. ही चपाती करताना तुम्ही मीठ मसाला टाकू शकता. सुकी कस्तुरी मेथी टाकू शकता आणि मग घडी करू शकता. आणि अशीच लाटायची आहे. त्यानंतर ही बघा आता मीडियम साईज बनवा. या पातळ करायची तर पातळ पण शक्यतो मीडियम जाडीची चपाती ठेवा. आता हिला आपण तव्यात टाकणार आहोत. गॅस फास्ट केलेला आहे. दोन ते 3 मिनिटांनंतर आपल्याला चपाती उलटी करायची आहे. खालून शिजताना वर फोड येताना दिसत आहेत बघा. दिसतोय. आता तिला आपण पलटी मारायची आहे आणि वरच्या बाजूने आपल्याला तूप लावायचंय. लगेच आपल्याला ही चपाती पुन्हा यायला पलटी मारायची आणि ह्याला तूप लावायचंय. तुम्ही बघा त्याच्या काळ्या कशा दिसायला लागल्या. साईडनी बघा सगळ्या काळ्या दिसत आहेत.
मी पलटी आणणार आहे. मला बघा दिसत आहे त्याच्यावर किती मस्त अशा कळ्या आलेल्या आहेत. बाजारात अशा प्रकारचे तुम्हाला चपात्या रेडीमेड सुद्धा मिळतात. त्या फक्त आपल्याला तव्यावर शेकायच्या आहेत आणि खायचे आहेत. जर तुम्ही ते घेऊ शकले नाही तर अशा प्रकारे तुम्ही बघून बनवू शकता. ही रेसिपी बघा, तुम्हाला जर आवडली नाही असं होणारच नाही. बघा मस्त पैकी अशा मी असं केलं तरी सुद्धा ते कळी बाहेर येते. या प्रकारची चपाती तुम्ही बघा असं केल्यानंतर बघा सगळ्या कळ्या अशा बाहेर येत आहेत. ही चपाती सुद्धा तुम्ही नान जसं म्हणतो आपण तशा प्रकारची आहे. ही कुठल्याही प्रकारच्या भाजीवर तुम्ही खाऊ शकता. आता ही आपली तयार झाली आहे चपाती. मी ते काढून घेतली आहे. नक्की करा ही चपाती. सगळ्या चपात्या तयार झालेल्या आहेत. आता ह्या कशा राहू शकतात बघा. ही मी फुलक्याची चपाती हातात घेतलेली आहे. पूर्ण गोळा घेतलेला आहे बघा. ती नरम आहे म्हणून तिचा गोळा झालेला आहे. आता हे खोलल्याच्या नंतर सुद्धा ही चपाती बघा किती नरम आहे. ती दिसून येते आपल्याला. जर ही चपाती कडक असती तर तिचा चुरा झाला असता. बरोबर. आता आपली दुसरी चपाती आहे जी आपण तव्यात शेकलेली आहे. तिला सुद्धा मी बघा असं गोळा केलेला आहे तरी सुद्धा ती गोळा झाली, असं तुटली नाहीये काही नाही. बघा चपाती एकदम मऊ आणि लुसलुशीत झालेली आहे. तिसरी चपाती आपली बघा घडीची चपाती. तुम्ही हातातच घेतल्यात बघा कशी ती नरम आहे. तर हिलाही मी घडी केली आहे तरी सुद्धा ही पण चपाती बघा कशी नरम आहे. ही चपाती तुमची 2 दिवस ठेवली तरी राहील. आजची उद्या सकाळपर्यंत जरी तुम्ही ठेवली तरी ही चपाती राहील. तर ही रेसिपी तुम्ही करून बघा. आता ही राहिली आपली कळीची चपाती. बघा ही कळीची चपाती मी पीठ उरलं म्हणून ती बनवली आहे. तर ही चपाती तुम्ही चहा बरोबर खाऊ शकता, शेजवान चटणी बरोबर खाऊ शकता, पालक पनीर आहे, मटर पनीर आहे. जी पण कुठली चांगल्या क्वालिटीची जी चपाती आपण बनवतो व्हरायटी त्या चपाती बरोबर तुम्ही खाऊ शकता. बघा या आपल्या मऊ आणि लुसलुशीत चपात्या तयार आहेत. तर तुम्ही नक्की घरी करून बघा. मित्र परिवाराला शेअर करा. बघा माझ्या या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू नवीन रेसिपी बरोबर. टाटा बाय बाय.